बाळापूर शहरातून जाणारी खासगी बस नदीमध्ये कोसळली। बसमधील 35 ते 40 प्रवासी झाले जखमी। अयोध्या येथील भागवतचा कार्यक्रम संपून वाशिमकडे बाळापूर शहरातून जाणारी खासगी बस भिकुंड नदीमध्ये उलटल्यामुळे बसमधील 35 ते 40 प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर ताबडतोब उपचार करण्यात यावे असे निर्देश खासदार अनुप धोत्रे यांनी दिले। तसेच त्यांची प्रकृती संदर्भात जिल्हा सामान्य रुग्णालय अकोला मेडिकल कॉलेजच्या डीन श्रीमती मीनाक्षीताई गजभिये व त्यांच्या चमूने लक्ष द्यावे असे निर्देश यांनी दिले। आज 26 डिसेंबर 2024 रोजी संध्याकाळी MH37 B4999 या क्रमांकाची बस बाळापूर शहरातून जात असताना अचानक या गाडीचे नियंत्रण बिघडल्यामुळे नदीमध्ये बस उलटल्यामुळे बसमधील प्रवासी जखमी झाले आहे। घटनेची माहिती मिळताच बचाव यंत्रणेने व नागरिकांनी सुखरूप काढून जखमींना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवले आहे। या संदर्भात खासदार अनुप धोत्रे पक्षाच्या संघटनेच्या कामासाठी गेलेले शिर्डी येथून भाजपा प्रदेश सरचिटणीस रणधीरभाऊ सावरकर यांनी संपर्क साधून झालेल्या घटनेची चौकशी करून या संदर्भात पाठपुरावा केला आहे। विठ्ठलराव गुलाबराव सरने। हा, आपण कुठून आले होते? आम्ही भागवताला गेलो होतो अयोध्येला। आणि तिथून तुळशी एक्सप्रेसना काल दुपारी निघालो तिथून। आज तुळशी एक्सप्रेसनं भुसावळला उतरलो 3ला। आणि वाशिमवरून गाड्या आल्या एक्सप्रेस मुर्डेश्वर कंपनीच्या। आणि त्या गाडीनं आता वाशिमला चाललो होतो। तर आता हे बाळापूरला इथे पुलावर गाडी आमची ते ड्रायव्हरने काय त्याची चूक झाली, छोट्या पुलातून गाडी खाली पडली आणि सर्व लोक त्याच्यामध्ये दबले। किती लोक होते त्यामध्ये? त्याच्यामध्ये 50 सर्व सुखरूप बाहेर निघाले? हो, बाजूच्या लोकांनी काढले, काच फोडले आणि त्याच्यातून प्रत्येक बाहेर काढले। सुखरूप निघाले लोक, पण थोड्याफार जखमा झालेल्या आहेत। काही लागलं तुम्हाला लागलं काही लागलं काय? इधर से चलो नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।